नमस्कार, मी संदीप श्रीपाद बेलसरे. माझी श्री इंजिनियर्स या नावाने सेक्टर 7मध्ये इंजिनिअरिंग फर्म आहे. माझं शिक्षण हे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल खडकी येथे झाले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी 11वी आणि 12वी मी फर्ग्युसन कॉलेज सायन्स येथे शिक्षण घेतले. त्यानंतर भारतीय विद्यापीठला मी बी मेकॅनिकलचे कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर एक आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासून म्हणजे कारखानदारीचा व्यवसाय होता. 1970 साली वडील आणि त्यांच्या 5 भावांनी मिळून ॲटलास कॉपोच्या समोर एक छोटंसं युनिट चालू केलं होतं. पहिल्यापासून मला एक बिझनेसची एक आवड होती, त्यामुळे मी फॅमिली बिझनेसमध्येच मी एंटर झालो 1994 साली. आणि त्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली एक काही जे पूर्वीची जी कामं होती त्याच्यामध्ये अजून बरेचसे कामाचा वाढ करून म्हणजे एक अल्फा लेवल आमचं एक वेंडर होते. त्यानंतर मी थर्मॅक्समध्ये प्रयत्न करून तिथली वेंडरशिप मिळवली, तिथलं काम मिळवलं. असंच गेल्या एवढ्या जवळपास एक 25-30 वर्षाच्या काळामध्ये जवळपास एक 7-8 चांगले MNC आणि चांगले वेंडर आम्हाला मिळाले. आणि सुरुवातीला काम करताना बरेचसे चॅलेंजेस म्हणजे त्या काळामध्ये कम्युनिकेशन गॅस बरेच व्हायचे. त्याचबरोबर नवीन ठिकाणी एंट्री करायला फार म्हणजे वेंडरशिप मिळवायला फार अवघड गोष्टी होत्या त्यावेळेस. आणि त्यावेळेस नुकतंच एक ओपन इकॉनॉमी आपल्या इथं चालू झाली होती आणि त्याच्यामध्ये बरेचसे डिमांड्स पण कस्टमरकडनं वाढले होते. क्वालिटी रिक्वायरमेंट्सच्या बाबतीत असतील किंवा अजून तुमच्याकडं ISO पाहिजे किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी त्या पूर्तता करत करत आज आमचं जे एक छोटंसं युनिट होतं ॲटलास कॉपोच्या समोर, त्याचे आज आपले जवळपास 3 युनिट आपल्या MIDCमध्ये आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक फार मोठी अडचण आमच्यासमोर अशी आली की जो आमचा युनिट होता एक साधारण 800 ते 1000 स्क्वेअर फूटचा ॲटलास कॉपोसमोर मुंबई पुणे रोडला युनिट होतं, जे सगळ्यात जुनं होतं आमच्या घरामधलं, 1970 साली चालू केलेलं. तर 2004 साली आपलं जेव्हा जुन्या मुंबई पुणे हायवेचं रुंदीकरण झालं तर त्यामध्ये आम्हाला समजलं की हे पूर्ण युनिट त्यामध्ये जाणार आहे. त्यावेळेस अक्षरशः म्हणजे फार कठीण परिस्थिती होती. त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही एक पहिलं इथं सेक्टर 7मध्ये एक प्राधिकरणाच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आम्ही एक युनिट घेतलं आणि 2005 साली इथं आम्ही त्याची स्थापना केली आणि सप्टेंबर 2005मध्ये ते चालू केलं. त्याच्यानंतर बरंच इथं आल्यावरती काम वाढत गेलं. तसं जसं आम्ही जास्ती बाकीच्या कस्टमर्सकडे लक्ष केंद्रित केलं, कस्टमर्सचं पण आमच्यावरती म्हणजे कामाच्या बाबतीत समाधान खूप होतं. क्वालिटी पण आमची चांगली होती आणि आम्हाला जी आजवर जे कामगार लोक असतील आमचे किंवा स्टाफ लोक असतील, म्हणजे मला आज पण अभिमानी सांगता येतं की माझ्याकडे आज पण 30-30 वर्ष 35 वर्ष झालेले कामगार आणि स्टाफ आज पण माझ्याकडे वडिलांपासून जे आज पण काम करत आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहभागाने आज जे काही श्री इंजिनियर्सचं जे काही एक बारका जे एक आपण वृक्ष म्हणू शकतो तर वटवृक्ष झाला आहे, त्या सगळ्यांच्या मेहनतीने झालेलं आहे. त्यामध्ये माझ्या आईवडिलांचा आणि परिवाराचा सुद्धा खूप मोठा पाठिंबा मला लाभलेला आहे. त्याचबरोबर माझे वडील हे पहिल्यापासून समाजकारणात आणि राजकारणात फार सक्रिय होते. ते 1986 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक पण होते. पण राजकारणात मला फारसा रस नसल्यामुळे कायम व्यावसायिक दृष्टीने मी काम करत राहिलो. पण एक समाजाची एक बांधिलकी म्हणून आणि उद्योजकांचे कायम प्रश्न घेऊन उद्योग माझ्याकडे यायचे त्यावेळेस पण पूर्वीपासून की आमचे प्रश्न तुम्ही सोडवा. तर पूर्वीच्या काळापासून 1980पासून आपले तर पिंपरी चिंचवड लोकोद्योग संघटना अस्तित्वात होती. जेव्हा मी MIDCमध्ये आलो 2005 साली तेव्हा तिथल्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांशी माझी ओळख झाली आणि त्यातनं आपल्याला कळलं या संघटनेच्या माध्यमातून पण आपण उद्योजकांचे आपण प्रश्न सोडू शकतो. मग 2005 सालापासून मी एक साधा सदस्य म्हणा किंवा एक साधा मेंबर म्हणून पिंपरी चिंचवड लोकोद्योग संघटनेमध्ये कार्यरत झालो आणि लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील, MSEBच्या बाबतीत असतील, कॉर्पोरेशनच्या बाबतीत असतील किंवा सरकारी जेवढे खाते असतील मी सोडवण्याची माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केला. आणि आजपर्यंत पिंपरी चिंचवड लोकोद्योग संघटनेवर एक संचालक म्हणून किंवा उपाध्यक्ष, सेक्रेटरी असं करत करत मी आता गेले 9 वर्ष पिंपरी चिंचवड लोकोद्योग संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी एवढ्या वर्ष म्हणजे जे परिश्रम घेतले म्हणजे उद्योग वाढीसाठी असेल माझ्या स्वतःच्या किंवा उद्योजकांच्या अडीअडचणी पिंपरी चिंचवड लोकोद्योग संघटनेच्या माध्यमातून जे काही अडीअडचणी सोडवल्या, हे सर्व माझं काम पाहून भाजप पिंपरी चिंचवड उद्योग आघाडी
ज्यांनी माझी पुरस्कारार्थी म्हणून निवड केली याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. नमस्कार, शक्ती संवादमध्ये आपलं स्वागत आहे. विजनरीज इन बिझनेस ही आपण सिरीज करत आहोत. आपले आजचे गेस्ट श्री संदीपजी बेलसरे, तुमचं स्वागत आहे सर. सर, हे तुमची जी श्री इंजिनियर्स आहे याबद्दल थोडंफार डिस्क्रिप्शन. श्री इंजिनियर्स ही आमची जी कंपनी आहे म्हणजे ही 1968 साली म्हणजे माझे वडील आणि त्यांचे 5 सख्खे भाऊ म्हणजे पूर्वी सगळे कुठंतरी MIDCमध्ये कुठल्या तरी कंपनीमध्ये सगळे कामाला होते. कोण किर्लोस्करमध्ये होतं, कोण कुठल्या तरी चिंचवडमधल्या कंपनीमध्ये होतं. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावेळेस ॲटलॉस कॉप्को जी आहे आपल्या इथं फुगेवाडीला मुंबई पुणे हायवेला त्याच्यासमोर एक साधारण 800 ते 1000 स्क्वेअर फूटच्या शॉपमध्ये 1968 साली त्याची स्थापना केली. 1968 साली स्थापना झाल्यानंतर त्यावेळेस समोरील ज्या कंपन्या होत्या ॲटलॉस कॉप्को असेल किंवा आपले खडकीची किर्लोस्कर ऑइल इंजिन होती, त्याचबरोबर अल्फा लावल आहे, SKF आपल्या इथं होती त्यावेळेस. या बऱ्याचशा कंपन्यांचं फॅब्रिकेशनचे बारीक बारीक पार्ट बनवण्यापासून या कंपनीची सुरुवात झाली. ओके. माझं बालपण जे होतं माझा जन्म होता 1972 सालचा आहे. तर पहिले 2 वर्ष मी कदमापेठेत होतो. त्यानंतर 1974 साली म्हणजे कदमापेठेतनं श्री इंजिनियर्सची जेव्हा स्थापना झाली 68 साली, त्यानंतर 5-6 वर्ष वडील तिकडे कदमापेठेत राहिला होते. त्याच्यानंतर 74 साली आम्ही ॲटलॉस कॉप्कोच्या समोर एक आनंद निवास म्हणून चाळे, त्या चाळीमधल्या एक छोट्याशा खोलीमध्ये येऊन आम्ही तिकडं स्थलांतर करून तिकडं राहायला सुरुवात केली. जेव्हा माझ्या म्हणजे शालेय ॲडमिशनचा विषय आला त्यावेळेस ऑल सेंट स्कूल म्हणून होती खडकीला हायवेवरती. तर तिथं पहिलीमध्ये मला ॲडमिशन मिळाली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. म्हणजे त्यावेळेस म्हणजे हिशोबाने बऱ्याच लोकांना इंग्लिश स्कूलमध्ये त्यावेळेस शिक्षण मिळत नव्हतं. पण माझं भाग्य होतं की वडिलांमुळं मला त्यावेळेस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मला ॲडमिशन मिळाली. आणि दुसरीमध्ये सेंट जोसेफ खडकी म्हणजे बॉईज हायस्कूल खडकी ही त्याच्यापेक्षा एक नावाजलेली शाळा त्यावेळेस होती. सेकंड म्हणजे दुसरीमध्ये मला तिथे ॲडमिशन मिळाली. 2री ते 10वीपर्यंत मी सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलमध्येच मी होतो. त्यानंतर 11वी-12वी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायन्सचा मी विद्यार्थी होतो 11वी-12वीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग उर्वरित शिक्षण मी भारतीय विद्यापीठमध्ये पूर्ण केलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही 11वी-12वी केली, त्याबद्दल कुठली काय अशी घटना आहे का? तुमचं एक इन्सिडेंट, आवडतं इन्सिडेंट काय? त्यावेळेस फर्ग्युसनला ॲडमिशन मिळणं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट होती. कारण त्यावेळेस मला आठवतंय फार म्हणजे असे मॅनेजमेंट सीट वगैरे त्यावेळेस फार कमी होते. म्हणजे सगळ्यांना मेरिटवरती तिथं ॲडमिशन मिळत होतं. म्हणजे मलासुद्धा एक म्हणजे बरीच मला त्यावेळेस हे झालं होतं की माझ्या बरोबरची जेवढी मुलं होती म्हणजे आमच्या सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलची बरीचशी मुलं ही एक तर विद्याभवनला जायची मॉडेल कॉलनीमध्ये, नाही तर मग वाड्या कॉलेजला जायची. सुरुवातीला मलासुद्धा 1.5 महिना वाड्या कॉलेजमध्ये जायला लागलं होतं. आणि फर्ग्युसनमध्ये सुरुवातीला मला मेरिटमध्ये ॲडमिशन मिळालं नव्हतं. 1.5 महिन्यानंतर मला फर्ग्युसनला ॲडमिशन मिळालं. सुरुवातीला वाटलं आपण सगळे मित्र सोडून आपण आता फर्ग्युसनला चाललो, तिकडे आपल्या ओळखीचं कोण नाही. पण तिकडे गेल्यावर एक त्या कॉलेजचं एक वातावरण वेगळं होतं, एन्व्हायरमेंट वेगळं होतं. तिथं शिकायची मजा पण एक वेगळीच होती. आणि सिन्सिअरिटी त्या मुलांमध्ये जास्त होती फर्ग्युसनमध्ये शिकणारे हे बाकीच्या कॉलेजपेक्षा. त्यांच्याबरोबर माझं पण शिक्षण हळूहळू होत गेलं. 11वी-12वी कधी ती 2 वर्ष संपली हे पण आपल्याला समजलं. बिझनेस व्यतिरिक्त काय हॉबीज वगैरे काय तुमच्या आहेत का सर? हो, लहानपणापासून बघायला गेलं तर मला क्रिकेटची खूप आवड होती. पण दुर्दैवाने आमच्या सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलमध्ये क्रिकेट नव्हतं. तिथं फक्त फुटबॉल आणि हॉकी हे 2 खेळ त्यावेळेस खडकीमध्ये खूप लोकप्रिय होते. मग त्यावेळेस मी आपल्या शालेय स्पर्धेमध्ये मी हॉकी खेळलो, पण त्यापुढं तेवढं जाता आलं नाही. पण एक क्रिकेटची हॉबी पहिल्यापासून होती म्हणून मी दर शुक्रवारी शाळा संपली की मी आपलं कदमापेठेतल्या चुलत्यांकडं नाही तर मग शनिवारपेठेतल्या चुलत्यांकडे मी जाऊन राहायचो. आणि मग तिथं 2 दिवस शनिवार रविवार एक तर रमणबाग नाही तर मग मोठ्या भावांबरोबर नेहरू स्टेडियमला जाऊन क्रिकेटची प्रॅक्टिस करायचो मनसोक्त. आणि रविवारी घरी यायचो, सोमवारी वर शाळेत जायचो. हा माझा दिनक्रम होता.
त्याचबरोबर म्हणजे त्यावेळेस कॉलेजमध्ये सुद्धा गेल्यानंतर या फर्ग्युसनला सुद्धा ज्युनियर टीम नव्हती क्रिकेटची. ओके. म्हणजे आम्ही सगळे जेवढे ज्यांना इच्छा होती खेळायची सगळे मुलांनी एकत्र येऊन कॉलेज मॅनेजमेंटवरती प्रेशर क्रिएट करून ती परवानगी द्यायला लावली. आणि सुरुवातीला आम्ही त्यांना हे पण सांगितलं की आम्ही ह्याचे जे काही म्हणजे चार्जेस असतील टुर्नामेंटसाठी वगैरे ते सगळे आम्ही बेअर करू, पण आमचा परफॉर्मन्स बघून टीमचा म्हणजे प्राचार्यांनी पण त्यावेळेसचे जे प्रिन्सिपल होते म्हणजे त्यावेळेसचे जे पाठक सर प्रिन्सिपल होते तर त्यांनी पण आम्हाला परवानगी दिली आणि कॉलेजतर्फे फंडिंग केलं आपल्या. त्यानंतर सुद्धा मी खेळत गेलो, भारतीय विद्यापीठकडनं पण खेळलो, अंडर-19 महाराष्ट्राच्या नेटला पण सिलेक्ट झालो, पण दुर्दैवाने तिथं सिलेक्शन झालं नाही स्टेटला. पण अजून पण क्रिकेट खेळायची आवड आहे. म्हणजे बॅडमिंटन सुद्धा आता एक 4-5 वर्षापूर्वीपर्यंत खेळत होतो, व्हॉलीबॉल पण खेळत होतो. म्हणजे जनरल पहिल्यापासून जी खेळायची आवड आहे ती अजून पण आहे. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज तुम्हाला आहे, अजून पण आहे. तुम्ही मग बिझनेसमध्ये पदार्पण कधी केलं? साधारण शिक्षण संपल्यानंतर 94ला मी श्री इंजिनियर्स हे जे आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हेवी फॅब्रिकेशन करतो पहिल्यापासून, म्हणजे अल्फा लॉवल, थर्मॅक्स, तुमचं ॲटलस कॉपको यांच्यासाठी पहिल्यापासून जे काम करतो त्याच्यामध्ये पदार्पण केलं 1994ला. चॅलेंजेस काय आले का तुम्हाला? चॅलेंजेस बरेच झाले. आता त्याच्यामध्ये विषय असा होता की मी 10वी नंतर सुद्धा मी म्हणजे आपली कंपनी जवळ असल्यामुळे घरापासून अगदी 100 मीटर होतं, त्यामुळे मी 10वी नंतर सुद्धा मी सुट्टीमध्ये जाऊन बसायचो. एरवी पण सुट्टी असेल मी जाऊन बसायचो. म्हणजे पहिल्यापासून एक माहिती होती की आपला बिझनेस वडिलांचा काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे, त्यामुळे फारशी अडचण आली नाही. एक सुरुवातीला चॅलेंजेस आले म्हणजे आता जे काही आपल्यासमोर ड्रॉइंग द्यायची ते समजून कसं घ्यायचं, ड्रॉइंग म्हणजे बघायचं कसं, फर्स्ट अँगल, थर्ड अँगल हे सगळं बघायचं कसं, हे सगळं मी वडिलांकडनं आणि त्यांच्या वडिलांबरोबर जे बाकी जे स्टाफ होता म्हणजे टेक्निकल त्यांच्याकडनं मी शिकलो. तुमचं फॅमिली सपोर्ट कसा होता तुम्हाला त्यावेळेस? फॅमिली सपोर्ट तर खूप चांगला होता. फॅमिली सपोर्ट म्हणजे मी तर माझ्या आई वडिलांनाच गुरु मानतो माझ्या बिझनेसमधला. कारण वडील त्यावेळेस जे काही टेक्निकल गोष्टी असतील आणि शॉप लेवलचे जे गोष्टी ते वडील बघत होते. आणि मला सांगायला अजून पण अभिमान वाटतो की माझी आई त्यावेळेसपासून म्हणजे एकत्रित बिझनेस असल्यापासून 1970पासून अकाउंट्सचं पूर्ण काम माझी आई बघत होती पहिला. तर ती त्यावेळेसची BCom असल्यामुळे BMCC तिने शिक्षण पूर्ण केलं. तुम्ही या आजच्या पिढीला मोटिवेट करण्यासाठी काय संदेश द्याल? आता आजच्या पिढीला म्हणजे मोटिवेशनची तशी फार गरज नाही आहे, पण कारण आज जे ॲटमॉस्फिअर आहे, जे काही आज बिझनेस ॲटमॉस्फिअर आहे किंवा जे वर्क कल्चर आहे ते आता प्रत्येकाच्या घरात आज आत्तापर्यंत कळत आलेलं आहे. पण आपण एकच सांगू शकतो की आता आज भरपूर शिक्षणाचे ॲव्हेन्यूज आहेत. म्हणजे पहिलं आमच्या वेळेस IT वगैरे काही नव्हतं. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालं की संपलं, किंवा फार तर फार BE सिव्हिल, BE मेकॅनिकल हे एवढेच सगळे क्षेत्र होते म्हणजे आपल्या इंडस्ट्री लाईनशी जे निगडीत आहेत. आता बरेचसे आलेले आहेत. आता बरीचशी मुलं IT मध्ये जातात एवढ्या वर्ष आपण बघतोय. आता त्याला पण सबस्टिट्यूट आता AIची फार मोठी भीती आता सगळ्या IT क्षेत्रामधल्या मुलांना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. पण आता जी काही मुलं आज मेकॅनिकलमध्ये आज पण हे शिकत आहेत किंवा काय आहेत तर त्यांना म्हणजे मला एक सांगावं वाटतं की तुम्ही डायरेक्टली असं विचार करू नका की मला कॅम्पस प्लेसमेंट डायरेक्ट कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये नाही मिळाली तर मी कुठेतरी फेलियर झालो हा तुम्ही विचार करू नका. तुम्ही कुठल्या तरी स्मॉल स्केल ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जा, तिथं तुम्हाला वर्क कल्चर सगळं समजतं. म्हणजे तुम्हाला फक्त QC इंजिनियर म्हणून घेतलं तर तेवढंच काम नाही, तुम्हाला सगळी कामं करावी लागतात. त्यातनं तुम्हाला एक पुढचा तुमचा जो प्रवास आहे, तुम्हाला पुढं नोकरीच करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फार मोठा त्याचा अनुभव मिळतो आणि त्याचा ते पूर्ण कामाला येतो तो अनुभव. आणि तुम्हाला उद्या बिझनेस करायचा असेल तर बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही काय काय अडचणी तिथे येत आहेत, म्हणजे परचेसमध्ये काय अडचणी येत आहेत, वर्करच्या अडचणी काय आहेत, क्वालिटीचे काय इश्यूज आहेत, कस्टमरचे डिमांड्स काय आहेत, आणि आपण बिझनेसमध्ये उतरल्यानंतर आपण कुठं कमी नाही पडायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण स्मॉल स्केलमध्ये शिकतो. म्हणून नव्या पिढीने असं विचार करू नये की मला स्मॉल स्केलमध्ये काम करायला लागतं. उलट तो एक तुमच्यासाठी प्लस पॉईंट राहील नंतर आयुष्यामध्ये. सर, तुम्ही आत्ताच श्री देवेंद्र फडणवीसजींना भेटला आहे, तो कसा अनुभव होता तुमचा? देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही आत्ता
ही इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्यांना मुंबईमध्ये आम्ही त्यांची गाडी घेतली. तर म्हणजे त्या याच्या आधीसुद्धा 2014 ते 2019 ते मुख्यमंत्री होते. तर आता मी सध्याच्या एक संघटनेवरती काम करतो आहे. आमची पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना आहे. त्याच्यामध्ये आपण उद्योजकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याची आपण प्रयत्न करतो. तर त्या बाबतीत म्हणजे सगळ्यांची आजपर्यंत एवढ्या 20-25 वर्षामध्ये आपण बऱ्याच बैठका घेतलेल्या आहेत सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर. पण 2014 मी आजपर्यंत जे बघतोय त्यांच्याबरोबर बैठक घ्यायला जाताना आपल्यामध्ये पण एक उत्साह असतो की त्यांच्याकडनं कायम आपल्याला एक पॉझिटिव्ह रिॲक्शन मिळते. आणि एक मनामध्ये भीती पण असते की त्यांच्यासमोर जाताना कुठलाही प्रश्न घेऊन गेलो तर अर्धवट माहिती न घेता तो प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडायचा. त्याचं उत्तर त्यांच्याकडे तयार असतं. आणि आपण कुठलाही प्रश्न मांडला तर त्याच्यावरती ते अधिकाऱ्यांना पण त्याचं सोल्युशन देतात आणि आपल्याला पण. आणि पटकन ती अडचण लवकरात लवकर कशी संपेल उद्योजकांची त्या बाबतीत ते कायम आग्रही असते. नक्कीच सर, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही भारतीय जनता पार्टी आयोजित आदर्श उद्योजक पुरस्कार याचे तुम्ही मानकरी आहेत.